माझे बाळासाहेबांबद्दल बोलायचं, मला मिळालेला सहवास हा कडेवरचा सहवास आहे, बोट धरून चालतानाचा सहवास आहे, व्यंगचित्र शिकतानाचा सहवास आहे, राजकारणामध्ये आलो तेव्हाचा सहवास आहे. पण जेव्हापासून मी त्यांना पाहिलं, मी ज्यावेळेला अगदी शिशु वर्गात होतो त्यावेळेला मला माननीय बाळासाहेब स्वतः गाडी चालवत मला शाळेतनं न्यायला यायचे. एक घरातली व्यक्ती, एक शिवसेना प्रमुख म्हणून एक व्यक्ती, एक व्यंगचित्रकार म्हणून एक व्यक्ती, अशा विविध अंग ही मी एका माणसामध्ये पाहत होतो लहानपणापासून. मी मध्यंतरी मी म्हटलं होतं ना की वारसा हा वास्तूचा नसतो, हा विचारांचा असतो. जर माझ्याकडे काही आलं असेल, जर मी काही जपलं असेल, तर तो विचारांचा वारसा जपलाय. कसं असतं, संस्कार करत नसतो कोणी माणूस. कृती घडत असताना, ते संस्कार होत असताना ते वेचायचे असतात. ते संस्कार मी वेचत गेलो लहानपणापासून. मी अनेकदा माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं की मी अत्यंत एक कडवट मराठी आहे. माझा जन्म एका कडवट मराठी घरामध्ये झालेला आहे आणि एका हिंदुत्ववादी घरामध्ये झालेला आहे. हे कडवट मराठी पण हे मला लहानपणापासून पाहायला मिळालं, आजूबाजूला बघायला मिळालं, बाळासाहेबांच्या बोलण्यातनं ऐकायला मिळालं. आणि त्या बाबतीत हा माणूस बाहेर वेगळा आणि आतमध्ये वेगळा असा कधीच नव्हता. जिकडे मराठीची गोष्ट असते तिकडे मराठीसाठी कडवटपणा, जिकडे हिंदुत्वाची गोष्ट असते त्यावेळेला तिकडे हिंदुत्वासाठी कडवटपणा. तो माणूस जेवढा कठोर होता, कडवट होता, मी तुम्हाला मगाशी बोललो तेवढाच मुलायम होता, तेवढाच साधा होता. की अनेक लहानपणापासून गोष्टी बघितल्या. पराभव झालेले अनेक लोक यायचे, रडत यायचे, त्यांना सांभाळणारे बाळासाहेब, निवडून येणाऱ्या लोकांशी बोलणारे बाळासाहेब, वेगवेगळ्या पर्सनॅलिटी ज्या वेळेला यायच्या त्यांच्याबरोबर कसे बोलणारे बाळासाहेब, सगळं मी लहानपणापासून पाहत आलो. आणि एक विलक्षण व्यक्तिमत्व मी लहानपणापासून पाहत आलो, त्यांच्याबरोबर वावरलो, त्यांचा सहवास मला मिळाला. मला असं वाटतं की मी खरंच सांगतो, त्या लहानपणापासून त्यांच्याबरोबर वावरल्यामुळे मी त्या गोष्टीच्या पाहू शकलो. ते पाहू शकल्यानंतर देखील म्हणूनच मी एक स्वतःचा राजकीय पक्ष काढू शकलो, नाही तर माझी हिंमत झाली नसती. त्याच्यामुळे यश आलं तरी हुरळून जात नाही, पराभव झालं तरी खचून जात नाही. या सगळ्या का, तर हे लहानपणापासून बाळासाहेबांना पाहत आलो म्हणून ही माझ्याकडनं मला ही गोष्ट मला मिळाली.